पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी आज संपतीये। आतापर्यंत मुलाचे वडील विशाल अग्रवाल, हॉटेलचा मालक प्रल्हाद भुतडा, हॉटेल व्यवस्थापक सचिन काटकर, ब्लॅक बारचा मालक संदीप सांगळे, हॉटेल कर्मचारी नितेश शेवाणी आणि जयेश गावकर हे 6 आरोपी अटकेत आहेत। थोड्याच वेळात या सर्वांना आता कोर्टात हजर केलं जाणार आहे। आरोपींना पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी नेण्यात येणार आहे। याशिवाय मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्या आणि ड्रायव्हरची देखील आज पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। निलेश, आता कोठडीबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलेलं आहे। नक्कीच आज हे जे 6 आरोपी ताब्यात घेतले होते, अटक केले होते, या 6 आरोपींना आज सकाळी फरसखान्यातून बाहेर काढलं आणि थेट गुन्हे शाखेचं जे 4 युनिट आहे तिथे नेण्यात आलं। तिथून त्यांची चौकशी करण्यात आली आणि आता काही वेळातच शिवाजीनगर न्यायालयामध्ये या 6 आरोपींना हजर करतील आणि पुढील सुनावणी घेतील। खरं तर यांना 3 दिवसाची, यातला जो विशाल अग्रवाल आहे त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती, त्याची ती आता संपते आणि आज पाहूयात की पोलीस कोठडीमध्ये वाढ होती का। खरं तर पोलिसांकडून कोठडीची आणखी मागणी आहे ती करण्यात येणार आहे, कारण तपास अजून बाकी आहे। अजून तपासामध्ये काही गोष्टी निदर्शनास आणण्यासाठी ते कोर्टाकडे पुन्हा अपील करणार येणार आहेत। जे विशाल अग्रवाल आहेत त्यांची पोलीस कोठडी वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे। त्यांना आता काही वेळातच या 6 आरोपींना इथं शिवाजीनगर कोर्टामध्ये दाखल करतील। त्यापूर्वी जे 2 दिवसापूर्वी विशाल अग्रवालवर जी शाई फेकण्यात आली होती कोर्टाबाहेर, त्या अनुषंगाने आता कोर्टाच्या पूर्णपणे बंदोबस्त वाढवलेला आहे। पोलीस फौज या ठिकाणी दाखल झालेली आहे, जेणेकरून पुन्हा त्याच्यावर शाई फेकी होऊ नये, हा प्रकार घडू नये त्याची खबरदारी या ठिकाणी घेण्यात येत आहे। एकूणच जर पाहिलं तर कोर्ट परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे। आता काही वेळातच या ठिकाणी जे आरोपी आहेत, जे बार मालक आहेत, ज्यांना ताब्यात घेतलेले आहेत, असे सगळे मिळून 6 आरोपींना निश्चितच त्यामुळे निलेश आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं हे महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।